ज्या पद्धतीने देशभरात आणि जगभरात याचे जे परिणाम जाणवते, ज्यामध्ये अनेक विमानसेवा ह्या ज्या प्रलंबित झालेल्या आहेत, काही विमानसेवा रद्द करण्यात आल्या, साधारणतः जगभरात 2000 विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच इंग्लंड असो, अमेरिका असो यासारख्या देशांमध्ये याचा जास्त परिणाम जाणवतोय आपल्याला। भारतामध्ये त्या तुलनेत कमी परिणाम आहे, पण आता जसं जसं वेळ पुढे जाईल तशी आपल्याला कळेल की साधारणतः किती परिणाम जाणवत आहे। पण या घडीला जर बघितलं तर विमानसेवा बाधित झाली आहे हे स्पष्ट आहे। विशाल, विमानसेवा बाधित झालेली आहे, त्याच्यामुळे जगभरात आपण बघतोय की बऱ्याचशा विमानतळांवरती आता प्रवाशांना 2 तास अगोदर लवकर या अशा सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। पण यामध्ये जर आपण तांत्रिक बिघाड लक्षात घेतला तर तो नेमकं कशा पद्धतीने झालेला आहे? म्हणजे तू जसं म्हणालात की बोर्डिंग पास काढायचा असेल तर एका बटनवरती तो बोर्डिंग पास आहे तो निघतो, आणखीन काय समस्या येतात? प्रशांत, एकतर तुम्हाला चेकिंग करताना जर तुम्हाला सीट अलॉटमेंट करायची असेल तर ते ऑटोमॅटिक विंडो सिस्टम असायची, त्यामध्ये तुम्ही बटन दाबायचे आणि बटन दाबल्यावर तुम्हाला सीट मिळून जायची। पण आता ते तसं करता येत नाही, आता तुम्हाला मॅन्युअल पद्धतीने मग कुठल्या सीट्स खाली आहे ते सुद्धा आपल्याला कळत नाही आहे, कारण की पूर्वी त्याचं चित्र असायचं, विमानामध्ये किती सीट्स आहे आणि कुठे कुठे त्या सीट्स आहे आणि कुठल्या कुठल्या खाली आहे हे दिसायचं, पण आता तसं दिसत नाही आहे। त्यामुळे विमानाच्या आतमध्ये असलेली जी सगळी सिस्टम आहे ते मॅन्युअल पद्धतीने केलं जात आहे आणि त्या पद्धतीने त्या सीट्स भरल्या जात आहे। आणि सोबतच ज्यांनी ज्यांनी यापूर्वी सीटचं अलॉटमेंट केलेलं आहे ते सगळे वेळेवरती रद्द करावं लागत, कारण की त्या सीट तिथेच अलॉटमेंट झाल्या हे या घडीला सांगणं कठीण आहे। त्यामुळे सगळ्या विमान कंपन्यांनी, मग इंडिगो असो, एअरलाईन म्हणजे एअर इंडिया असो किंवा मग इतरही अलास्का एअरलाइन्स असो, भारतामध्ये सेवा देणाऱ्या ज्या सगळ्या विमान कंपन्या त्या विमान सेवा कंपन्यांनी आपलं हेल्प डेस्क त्या विमान तळावरती सज्ज केला आहे, सुरू केलेला आहे आणि तिथे जाऊन प्रवाशांनी आपली जी त्यांची अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे। यापूर्वी बोर्डिंग पास तुम्हाला मोबाईलवर मागवता येत होते, ते बोर्डिंग पास देखील आता मोबाईलवर मागवता येत नाही आहे, तुम्हाला ती विमानतळावर जाऊन ती बोर्डिंग पास कलेक्ट करावं लागत आहे। अशा प्रकारच्या अडचणी या ज्या सर्वसामान्यपणे सुरळीतपणे काम व्हायचं ते आता मॅन्युअली होत असल्यामुळे या संदर्भातले अडचणी वाढलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी जे आहे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। जोपर्यंत तुम्ही प्रिंटआउट घेऊन जात नाही आहे बोर्डिंगचं तिकीटाचं, तेव्हा तुम्हाला प्रवेश मिळत नाही आहे। हे सुद्धा अडचणी अनेक रांगा काही विमानतळावरती लागल्याची अशीही माहिती पुढे आलेली आहे। लोकांपुढे ज्यांनी जे बुकिंग केलं होतं ते काही बुकिंग रद्द देखील झालेलं आहे। आज अनेक ज्यांनी विमानसेवासाठी आपल्या सीट बुकिंग केलं होतं, विमान सेवेसाठी तिकीट काढलं होतं, त्यांच्याही तिकीट रद्द झाले का यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागत आहे, फोनवरती त्यांना विचारणा करावी लागत आहे। या सगळ्या याच्यामध्ये सर्वसामान्य प्रवासीचं यांना अडचणीने पुढे जावंच आहे, पण सोबतच संपूर्ण विमानसेवेचं जे सिस्टम आहे ते देखील कोलमडलेलं आहे। विशाल, याचबद्दल बोलण्याकरता तज्ज्ञ अच्युत गोडबोले देखील आपल्याबरोबर आहेत। अच्युत गोडबोलेजी, या सगळ्या तांत्रिक बिघाडाकडे आपण कसं बघता, काय आपण याचं विश्लेषण कराल? मला असं वाटतं की आपण तंत्रज्ञानावर इतके प्रचंड अवलंबून आज राहिलेलो आहोत की त्याला आपल्याला बॅकअप हा जो प्रकार आहे तो आता राहिलेला नाही, तसं करून आपल्याला भागणार नाही हा एक अतिशय चांगला इशारा या घटनेने दिलेला आहे। अनेक विमानसेवा, अक्षरशः डझनावरी शेकडो विमानसेवा ठप्प असणं, अनेकांची फ्लाईट रिस्केड्यूल करावी लागणं, त्यांना त्यांचे पैसे परत करावे लागणं, त्यांचे हॉटेल बुकिंग आणि अनेक मला मी समजू शकतो त्या प्रचंड मोठा गोंधळ असणार, प्रचंड मोठा। आणि याचा अर्थ एकच आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहिजे, पण आता आपण जे खूप अवलंबून राहिलेलो त्याच्यावरती ते आपण कमी केलं पाहिजे। त्याच्यावरती त्याचा बॅकअप, त्याला एक फॉल बॅक ज्याला म्हणतो आपण, दुसरी कुठली तरी योजना असं फेल गेलं तर काय करता येईल हे सगळं तयार असलं पाहिजे। नॉर्मली हे सगळं तयार असतं त्यांच्याकडे। आम्ही जेव्हा सिस्टम डिझाईन करायचो तेव्हा अशा तऱ्हेचं काही फेल्युअर झालं तर त्याचा कसा मार्ग काढायचा हे सुद्धा आम्ही लिहिलेलं असायचं, त्यासाठी मॅन्युअल असायची की असं झालं तर असं, असं झालं तर असं। पण आत्ताचा जो काही आहे जे झालेलं आहे ते खूपच मोठा प्रकार आहे आणि त्यामुळे अनेक एअरलाईन्सची सगळी विमानं ठप्प होणं याच्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ आहे असं मला वाटतं। हा लगेच दुरुस्त होणारी समस्या की वेळ लागू शकतो, काय अंदाज आपला? प्रत्यक्ष आता जे त्याचा उकल करतात त्यांना हेच ते सांगू शकतील, पण ही फार साधी वाटत नाही, कारण जनरली खूप साधी गोष्ट असती तर त्यांचे मार्ग ठरलेले असतात की असं झालं तर तसं, तसं झालं तर त्यामुळे त्याने सुधारू शकले असते ते। पण याचा बरेच तास झाले, ते मला वाटतं कालपासून चालू आहे सगळं प्रकरण आणि ते अजूनही जर का सुटलेलं नसेल तर याचा अर्थ ती परिस्थिती गंभीर आहे। पण अर्थात मला प्रेडिक्ट करता येणार नाही की अजून किती वेळ लागेल असं, पण ही समस्या नक्कीच साधी नाही यात शंका नाही।
सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न म्हणून विचारतो, म्हणजे हा बिघाडाच आहे की इतर काय असं म्हणता येईल, म्हणजे ज्याला आपण सायबर हल्लाही म्हणू शकतो किंवा काय काय असं काय आहे काय? सायबर हल्ला अशक्य नाहीये, पण काय कारण अलीकडे इतकं प्रचंड सायबर सिक्युरिटी हा प्रकार इतका नाजूक झालेला आहे की काय असू शकतं हे काही सांगता येत नाही. पण त्यामुळे असा भाकीत किंवा त्याचा अंदाज आता वर्तवणं अवघड आहे. पण सायबर हल्ल्यामुळे पण हे होऊ शकतं किंवा प्रत्यक्ष बिघाडामुळे पण होऊ शकतं. त्याचं आता भाकीत करणं अवघड आहे. पण सायबर सिक्युरिटी हल्ला सुद्धा अशक्य नाही आहे. आपण म्हणाले एक पर्यायी व्यवस्था खरं तर या सगळ्याच्यात असणं गरजेचं आहे. आता त्याची वेळ आलेली आहे, त्याचा विचार त्वरित करणं गरजेचं आहे. हो, त्वरित करणं आणि खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या आम्ही जो सिस्टम डिझाईन करायचो, अगदी लहानसहानचं सिस्टम डिझाईन करायचो, तेव्हा हे सर्व्हर डाऊन झालं तर काय करायचं, अमुक डाऊन झालं तर काय करायचं, हे सगळ्याचं डिझास्टर मॅनेजमेंट झालं म्हणतात. त्याची मॅन्युअल्स बनवलेली असतात. इथे तर एवढं प्रचंड मोठं हजारो प्रवाशांचं जिथे प्रवास आणि इतर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे तिथे नक्कीच हे मॅन्युअल असणार. त्याच्या पलीकडे काहीतरी हा गोंधळ झालेला आहे. हा फार साधा आहे असं वाटत नाही. किंवा ते स्पष्टपणे पुढे येत नाही असंही म्हणू शकतो आपण. कदाचित एक दोन दिवसच येईल. मी असं आपल्याला माहिती एवढी कमी आहे की त्याच्यावरनं असं काही अंदाज बांधणं किंवा बाकीत करणं फार अवघड आहे. पण एक दोन दिवसात ते नक्की बाहेर येईल. जेव्हा ते त्याचा अनालिसिस करतील तेव्हा आपल्याला कळेल की खरं काय घडलं होतं. सायबर अटॅक झाला होता का खरं म्हणजे कुठला तरी बिघाड झाला होता. आणि कुठला तरी बिघाड झाला असेल तर मात्र त्यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे फॉल बॅक सिस्टम बऱ्यापैकी तयार असतात. म्हणून ते अतिशय रेअरली होतं. त्यामुळे काय मला कल्पना येत नाही की अशा तऱ्हेची इतका वेळ त्यांना लागतो त्याचा अर्थ काहीतरी सिरियस आहे नक्की. जी, धन्यवाद. आमच्याशी बोलल्याबद्दल. सायबर तज्ञ अच्युत गोडबोले आपल्यासोबत होते. त्यांनी या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण, त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे आपण जाऊयात. प्रशांत, जसं तू म्हणाला की आता सगळ्याच गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात, म्हणजे आता यामध्ये जर ऑनलाईन मी बुक केलेलं तिकीट तर माझं सीट कुठल्या विमानातलं हे मला ठाऊक असू शकतं किंवा तिथे गेल्यानंतर बोर्डिंग पासमध्ये ते क्लिअर होतं. आता ते काहीच होऊ शकत नाही आहे. म्हणजेच एक चार्ट घेऊन काउंटरवरच्या माणसाला सीट ज्या आहेत त्या रिझर्व कराव्या लागणार आहेत. तर याचा परिणाम विमानांच्या उड्डाणांवरती देखील झाला आहे का? म्हणजे उड्डाणं विलंबाने आहेत का? आणि विमानात उड्डाण विलंबाने होतच आहे. मी नुकताच आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचं इच्छे की आता हाताने लिहिलेले बोर्डिंग पास जारी करण्यात येत आहे. नुकतेच मुंबई विमानतळावरती एक बोर्डिंग पास जारी करण्यात आला. ती हाताने लिहिलेली बोर्डिंग पास आहे. आणि सोबतच केंद्र सरकारच्या वतीने देखील या संदर्भात आता नुकतीच एक ॲडवायझरी जारी करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या वतीने त्यांनी म्हटलं आहे की कशा पद्धतीने हे जी आउटरीच झालेलं आहे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सिस्टममध्ये जो स्ट्राईक झालेला आहे, त्या जे ग्लिच आलेलं आहे त्याच्या आधारावरती ते कसं दूर करावं, फॉल्कन सेन्सर कसं अपडेट करावं, या संदर्भातली हे सगळे टेक्निकल वर्ड आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यांनी म्हटलं आहे की विंडोज जे आहे ते ब्ल्यू स्क्रीन जे दिसत आहे ते फॉल्कन सेन्सरच्या संदर्भात आहे. त्याला दुरुस्त करायचं असेल तर बूट करावं सिस्टम असंही त्यांनी म्हटलं आहे. नेव्हिगेट सिस्टम जे सुरू करावं विंडोजच्या माध्यमातून हे सांगितलं आहे. टोन सोबतच लोकेटेड फाईल मॅचिंग जे आहे त्याला देखील दुरुस्त करण्याचं असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सोबतच या प्रकारच्या ज्या फाईली आहेत त्यांनी जी जारी केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे C29291 अशा नावाची जी फाईल आहे ते डिलीट करावी आणि बूट आणि नॉर्मल सिस्टम बूट करावी, त्यानंतर नॉर्मल सुरू करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची एक ॲडवायझरी नुकतीच जारी करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या वतीनं. त्यामध्ये म्हटलं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम जे आहेत आमच्याकडे ते सुद्धा आता कामाला लागलेलं आहे. बरोबर प्रशांत, मी पुन्हा एकदा याबद्दलचे अपडेट घेण्याकरता तुझ्याकडे येतो. पण आता